आज आहे होली आणि आमच्या गावात होलीला मोठी साजरी केली असते. तर गेल्या वर्षी छावा पिक्चर होता होलीला, यावर्षी पण पिक्चर आहे. तर संध्याकाळी आम्ही तिकडे जाणार आहोत. आणि आता मी सकाळी उठलो 9 वाजता आणि मग झाडूपोछा मारून आता कपडे धुलायला बसले. आणि मम्मीने घेतले पोळ्या करायला काकाले. आणि हे बघा गाईस पोळ्या. अरे पण मी ब्लॉग करतोय गाईज. मम्मी करते व्हिडिओ बनव. मम्मीला वाटला मी व्हिडिओ बनवायला आले. मम्मी बोलते थांब फुलू दे थांब. अरे बरं मी ब्लॉग करतोय गाईज. आता जेवण झालाय, हात धुतलं, मम्मीने भांडी घासली. आता करंजा करायला घेतल्या. पप्पा बघतात पिक्चर. हे बघा पप्पा पिक्चर बघतात. मुन्नी बायका कंची बाई काय माहिती. आम्ही दोघी करंजा करायला घेतल्या. गाईज ऑलमोस्ट करंजे झाले. हे बघा कष्टाची काम आहेत, कष्टाची. गाईज मम्मीच्या पुरणपोळ्या झाल्या. तर मम्मीने कपडे धुवायला घेतले ना. पप्पा पण पिक्चर बघताना भाविक क्रिकेट खेळायला गेले. मग मला तवर आता करंजे करायचे. तवर तर काहीच काम नाही. सगळं काम सकाळी आटपलेलं. मग आता मी मेहंदी काढून घेते. करंजे झाला ना मम्मी झोपायला गेली. मला काढायची होती मेहंदी. तर मी सिंपल मेहंदी काढणार आहे. या बाईला मी मेहंदी काढायला घेतली. या बाई कंचा वैकाला मला केक पाहिजे केक पाहिजे केक पाहिजे केक पाहिजे करत होता. मग केक घेतला. मी पण घेतलो केक. मग आता हे बघा केक खाऊन झाल्याच्या नंतर मेहंदी काढून घेतली. काय 7:27 झाले ना. आम्ही चालले होता गावात पाय पडायला. मीने आउटफिट घातले, यो भाविकने घातले. आणि यो मम्मीचा आणि माझा मॅचिंग आउटफिट. यो पप्पा. आणि तशी प्राजक्ता दीदीने आम्हाला खायला दिले पाठवून पुरणपोळ्या. आम्ही ते पाय पडायचं न्यायचं सामान पापड्या बिबड्या बांधून घेतले. तिथे गेल्यावर भेटतो. गावात आलो आहे आणि हे बघा तिकडेच हरिपाठ चालू आहे. आणि आमच्या गावांची लोक. आता आम्ही आलो आमच्या गाव देवीच्या मंदिरात. आणि फर्स्ट टाइम आम्ही देवीच्या मंदिरात लाईनीन उभी राहिलो पाया पडायला. बघा किती लांब लचक लाईन आहे गाईज. देवलन गर्दी होती. आता आम्ही तशी मारायला आले यांची. तर आता आम्ही चाललो पिक्चर बघायला. आणि परत तिथेशी गेल्यावर मला एवढ्या लोकांचा आवाज कमी करून ब्लॉग शूट करायला. चा पिक्चर काही 9:30 वाजता गेला. तर खप्पल कधी आम्हाला पण नाही माहिती. पिक्चर बघायला कोणच नाही तशी जमा झाला अजून. आम्ही तशा भूतीने येऊन बसल्या. आणि ती तशी अनाउन्समेंट चालू आहे काकांची. लहान मुलांना पुढे बोलवले. गाईज मग पिक्चर आता चालू होईल. तिथेशी गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा घालायला घेतली. आणि इथेशी लहान पोरांना बसवले. आणि आम्ही स्टेशन दातने चकतो त्यांना बघू. पिक्चरचा टायमिंग 8:30. त्याच्यानंतर 9:30 झाला. आणि आता फायनली 9:45 वाजता पिक्चर चालू झालेला आहे. आणि अजून कोण आला नाही. पिक्चर जसं जसं चालू होईल तसं तशी लोक इथे जमा होतील. मग आपण भेटूया. इथे ॲस्थेटिक सीन आहेत गाईज या पिक्चरमध्ये. आणि तसे सगळेजण जमले. पिक्चर संपत आलाय ऑलमोस्ट. तिथेशी होली पेटवायला घेतले. आणि आम्हाला जायचं होतं फोटो काढायला. आणि 2 मिनिटाच्या कामासाठी 2 तास लावून आलं. तो गाईज आमचा पिक्चर संपलेला आहे. आणि आता इथेशी होलीला जायला घेतले. आणि इथेशी लोक बघू शकता तुम्ही किती जमा. सो गाईज होली पेटवलेली आहे बघा. आणि आमच्या गावांची लोक. बघा गाईज आमच्या गावात होली किती डेंजर असते. गाईज होली झाली आल्यावर आम्ही आलो घरी.
होती आणि तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा नांदगावकरांची होळी कशी वाटली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.